इथं सोडलं. तसं खरं तर प्रत्येक वाघाचं स्वतःचे कॅरेक्टर असतं. प्रत्येक वाघाची काय तर खासियत असते. जसे आपण चंद्रपूरमध्ये म्हटलं की प्लास्टिक उचलणारी नयनतार आहे, तसं आपण म्हणू की चंद्रपूरहून इथं आल्यावरती तारा वाघ एकदम उत्कृष्ट स्विमर आहे. हे सगळं बॅकवॉटर बघतोय. ती सारखी या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावर खूप वेळा जात येत असते. आणि तिने काय केलं की दोन्ही साईडची टेरिटरी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला की तिची दुसरी टेरिटरी चंदासोबत ॲडजॉइनिंग आहे आणि हिच्या स्वतःच्या टेरिटरीमध्ये 3 मील येतात. त्यामुळे सध्या 3 मैल 3 मील आहेत. आणि आत्ता काल परवा जसं आपण इथं आलो, ताराला ट्रॅक करत आलो आणि 1 मेल चला रिसेंटलीच तो आलाय शिलेदार, तो उठून पळत गेला. तर ती एका वेळेला 3 मेलला एंटरटेन करते, परंतु अजूनपर्यंत मीटिंग नाही झालं. मीटिंग झाल्यावर आपल्याला नक्की कळेल की कोणाच्या गळ्यामध्ये ती वरमाला घालते. अजूनपर्यंत अनिश्चितता आहे. 3,000 अनिश्चिततेच्या माग आहेत, परंतु डिसिजन हीच आहे की ती कोणाला चूज करणार. एकदम हेल्दी वाघिणी कधी कधी टुरिस्ट शूटला बसून दिवस प्रदर्शन देते. त्यामुळं कधी कधी शाय बिहेव करते. तर ती सुद्धा नवीन एरिया शिकते, इथल्या गाड्यांची सवय करते, बोटची सवय करते. थोडा टाइम घेईल, परंतु तिचं पण चांगलं दर्शन टुरिस्टला भेटेल. पण 4 महिन्यात ती जे काही कोरचा अख्खा जो रिजन आहे तो सोडून बाहेर गावांमध्ये गेली. सुरुवातीला काही वेळा 2-4 वेळा गेली बफरच्या ठिकाणी, परंतु तिला कळलं ह्युमन हॅबिटेशन परत मागे येऊन गेली. आता मागच्या